वेलकम बॅक टू माय चॅनल. इथं ना शेतात कामं सुरू होती बघा सगळी, आणि इथं ना आता रासायनिक खतं घालून घ्यायला लागले होते. आता त्याच्यानंतर आपल्याला कोंबडी खत घालून घ्यायचंय, मग बगॅस घालून घ्यायचंय, आणि महत्त्वाचं म्हणजे आम्हाला लसूण खुरपायचं. आता ह्यांची कामं झाल्याशिवाय आम्हाला तर टाइम कधी भेटतोय काय माहिती. मग म्हटलं चला आता ह्यांचं सगळं झालं की मग आत्ती आणि मी लसूण खुरपून घेणार आहे. कांद्याला खत कुठं राहते? कांद्याला किती लावायचं? कांदा थोडा द्यायचा, पण त्याला काही एवढं टाकायचं आहे. आणि इथं ना आता जवळपास कोंबडी खत घालून सगळ्यांचं झालंच होतं. आता बघ्याच टाकायचं होतं त्याला. पण खरं सांगू का तुम्हाला, ज्यावेळेस असं कोंबडी खत घातलेलं असतो ना शेतामध्ये, अक्षरशः ना घरातनं बाहेरच वाटत नाही. म्हणजे घरातनं तर सोडा, घराच्या खिडक्या सुद्धा ओपन करू वाटत नाहीत. एवढा जी कोंबडी खताचा वास सुटतो. आणि त्यातल्या तर जर रोपांना पाणी वगैरे जर सोडलेलं असलं झाडांना, मग तर काही विचारूच नका. मग सगळ्यांना घरात सर्दी कणकणी येऊन जातात. म्हणजे तेवढ्या 8 दिवसाच्या कालावधीमध्ये. मग ते असं वाटतं की सगळेजण ज्यावेळेस घालत असतात तर त्यांना कसं होत असेल, म्हणजे त्या खतामध्ये वगैरे असतात ना सगळेजण. काम सांगितलं म्हणलं 8 वाजता या. हां. आणि आता हे बगॅस जे आहे ना, तर हे आता इथं ट्रॉलीमध्ये भरून आता इकडं आपल्या शेतात आणायचंय. तुम्हाला म्हटलं तसं मोसंबीला, आंब्याला वगैरे घालून घ्यायचं होतं म्हणून. आणि इकडं मग ह्यांचं पाणी वगैरे प्यायचं सुरू होतं. आरो आलं तर पाणी घेऊन सगळ्यांना इथं. आणि आता हे बगॅस म्हणजे दुसरं काही, तुम्हाला मी अगोदर पण सांगितलं, ऊसाचा भुगाच असतो तो सगळा. बरं. आणि इथं बघा, आता तुम्हाला म्हटलं तसं आता हे बगॅस टाकून घ्यायला लागलेले आहेत सगळीकडे. आता झालं, आता ह्यांचं एकदाचं काम झाले की नाही, मग आता आत्ती आणि मी अगोदर लसूण खुरपून घेतो. कारण म्हणजे असं फारसं काही गवत नाही आले त्याच्यामध्ये, पण जेवढं पण आले तेवढं आता काढून घ्यायला लागेल ना. मग म्हटलं आता अगोदर ही ह्यांची कामं झालेली होती, आता ही तुमच्यासोबत शेअर करूया म्हणलं, आहोंची सगळी कामं. आणि मग त्याच्यानंतर मग आता माझी नातींची कामं सुरू होणार. तर चला मग आता जाऊया आपण पण लसूण खुरपायला आता. आत्तींचं होईपर्यंत म्हटलं अंगणात भरपूर अशी आज फुलं उमलली होती, तर ती तुम्हाला सगळ्यांनी दाखवूया. आणि मग त्याच्यानंतर इथं मग आता आत्ती आणि मी निघालो होतो. आता आहोंना म्हटलं तर या तुम्ही पण, आता बघूया कसं कसं होतंय ते. तर आलोय तर आता दोघीजण. ऊन पण पडले भरपूर. आता आता 12 वाजलेत बघा. गवत आता जाऊन येत आहे कसं. गवत आले भरपूर. तसं तर हातानंच काढायचे, पण खुरपं आणले म्हणलं आता जास्त काही खुरपं लावायचं नाही, लसणामुळे हलतेला म्हणून. हां, मधलं गेले ते बघा. एवढं लसूण आलंय. अजून 1 महिना पूर्ण झाला नाही, अजून 5-6 दिवस कमी आहेत. हे बघा, आता काढून घेतो गवत दोघीजण.
माझं खुरप आहे तिथं. हं. ते साईडचं खुरप्यान घेता येते ना मधलं हा होय होय खुर्ची. येतंय हा. करायचं हा. आता वर उचला असं, वर उचला हा. हाय असं धरा, मी तिथं बस. हात बीत नाही अडवायचा. नाही येत नाही, ते कॅमेराच्या वर आहे, साईडला आहे. बघा आता दिसतंय ना. नीट काढा गवत, होय होय. नाही तर लसूण मोठा यायचा नाही. हा मग काय, ती काय निघतं की चांगलं. आंधळ्याला दिसतायच कवा. नाही, उन्हामुळे स्क्रीन काळी होते वा. आणि इथं आता दोघींचं एकमेकींचं शूट घ्यायला कोणच नव्हतं, आरो पण नव्हता, नाहो पण नव्हते, म्हणून आत्तींजवळ कॅमेरा दिला होता आणि आत्तीनं सांगत होते कसं कसं घ्यायचं. तर आत्ती पूर्ण 100% देऊन माझं शूट घ्यायचं होतं बरं का. वर उचला असं थोडं. कुणाची होती गाडी? कुठलं गवत म्हणते त्याला सांगा. गेटूळ. गेटवर घोळ. घोळ. त्यानं खाल्ल्या पोट बी साफ होतं माहिती आहे ना. होय. असलं घोळाचं गवत खाल्लं ना जनावर पातळशी करते, आत्ती जास्त खाल्ल्यावर. जास्त खाल्ल्यावर. पण ती थोडं एक प्रकारे ती औषधच आहे. ज्याचं पोट साफ होईल त्याने खायचे. होय होय. खरंच सर्च कर वाटलं ते एखादं. होय का? हां सर्च कर, पावते लगेच. आणि तात्ती पण म्हणत होत्या की कवळ्या कवळ्या पानांची ह्याची भाजी करतात म्हणून, पण मी कधी पाहिली नाही आणि त्याच्यामुळे मला काही फारसं काही ह्यातलं माहिती नाही बरं का. म्हणजे गेटूळच्या भाजीचं म्हणजे घोळाच्या बाकीच्या भाज्या आपल्याला माहीत असतात, आपण बनवत असतो, करून म्हणजे खात असतो वगैरे असं, पण त्याच्याबद्दल मला काही फारसं काही माहीत नव्हतं. म्हणून त्या हो आणि आत्ती मला दोघंजण सांगत होते. तर इथं बघा किती छान लसूण आलाय आपला, असा एकदम इतीपेक्षा मोठा आलाय बरं का असा. तेवढं खुरपून घेऊन जाताना शेंगाई तोडून न्यायच्यात गवारीच्या आम्हाला निघाले. होय होय. झालं बघा खुरपून, 1 तास गेला. तरी जास्त गवत नव्हतं त्याच्यामुळे लवकर झालं. तेव्हा 3 लाईन पूर्ण ही दिसते गवत टाकली पुढे सगळं काढूनच, आणि आता खुरपल्यामुळे एकदम स्वच्छ दिसायला लागले. ऊन जास्त पडले त्याच्यामुळे उठ बस करू वाटेना. आता शेंगाण्याच्या त्या काढून पण आता परत नेऊ. चला आत्ती, निघालो आम्ही आता घरी. आता 1:30 वाजले, जेवण करायचं अजून, आज लय उशीर झाला. वेट लॉस जर्नी चालू झाल्यापासून सकाळी लवकर जेवतो, 10:30-11 वाजेपर्यंत. पण आता आलो होतो म्हणलं जेवलं तर काहीच करू वाटायचं नाही, म्हणून मग जेवण न करता आलो ताक वगैरे पिऊन. संध्याकाळच्या भाजीसाठी कोथिंबीर घेतली आत्तेनी. चला मग कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा, आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू परत छानशा ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय. बाय बाय.